सध्या आमदार राजन साळवी यांची वकिलांसोबत चर्चा सुरू आहे. तपासणी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत जेणेकरून न्यायालय बंद होईल आणि त्याच्यानंतर ते माझी ती तयारी आहे. पोलीस कस्टडीत राहायची, पोलीस कस्टडीत राहायची तयारी माझी आहे. बस मी सर्व माझी मानसिकता आधीपासून केलेली. 40 वर्ष मी शिवसैनिक असल्यामुळे अनेक आंदोलनं, अनेक घटना मी स्वतः अनुभवलेले आहेत. पोलीस कस्टडी, जेल आमच्या 5वीला पुजलेला आहे. संघर्षातून उभा राहिलेला कार्यकर्ता आहे. त्याला दबवणारा कार्यकर्ता मी नक्कीच नाही आहे. येणार ना, असं कसं. 40 वर्ष मी या शिवसेना पक्षात इथं काम करतोय. आज नाही म्हटलं तरी रत्नागिरी शहरामध्ये नगरसेवक होतो, नगराध्यक्ष होतो, जिल्हा प्रमुख मंडणगड राजापूर पर्यंत 9 तालुक्याचा होतो आणि गेली आज 14 वर्ष आज राजापूरला साखरप्यामध्ये मी आमदार म्हणून काय केलेलं आहे. आम्ही शिवसेनेच्या पलीकडे सुद्धा एक जीवाभावाची नातं निर्माण केलेलं आहे आणि ही सर्व मंडळी आलेली, ही सुद्धा आमच्या प्रेमापोटी आलेली आहेत. हे प्रेम फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. निश्चितपणे सर्वांचा मी इथे ऋणी आहे की माझ्या प्रेमापोटी लोकही या ठिकाणी आलेली आहेत. शिंदे गटात गेला नसता तर ही कारवाई झाली नसते. शिंदे गटाचा विषय काढूच नका हो तुम्ही. शिंदे गटामध्ये जायचं नाही, गेलो असतो तर तेव्हाच गेलो असतो. हा माझा विषयच नाही. तर नारायण राणे शिवसेना सोडून गेले त्यावेळेला सुद्धा आम्ही सर्व मंडळी बाळासाहेबांवर राहिल्याची तुम्हाला आठवण असेल त्यावेळेची. तुम्ही जुने आमचे मित्र आहात, पत्रकार आहात त्यावेळेपासून. तुमच्यावर झालेली कारवाई ही उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का. धक्के असे सण अनेक केलेले आहेत. बाळासाहेब ठाकरेंपासून, उद्धव साहेबांपासून अनेक लोक शिवसेना सोडून गेले. ते धक्के घेत घेत ही शिवसेना संघर्षातून उभी राहिलेली आहे. त्यामुळे धक्क्याचा काही फरक पडत नाहीये. तेच म्हटलं दुःखाची गोष्ट, खेदाची गोष्ट हीच मला आहे मनाला लागलेली की मी एक लोकप्रतिनिधी आहे. तुम्हाला माझ्याबद्दल काही आक्षेप असेल तर तुम्ही माझ्यावरती कारवाई करा, त्याला सामोरं जाईल. पण माझ्या पत्नीला आणि मुलाला त्यामध्ये, माझ्या भावाला, माझ्या कुटुंबाला त्यात घेऊन ये अशी माझी अपेक्षा होती. पण दुर्दैवाने या सरकारने आणि अधिकाऱ्यांनी या ठिकाणी माझ्या पत्नीवरती आणि माझ्या मुलावरती गुन्हा दाखल केलेला आहे. ही फार मोठी चूक केलेली आहे. मी तुम्हाला सांगतो ह्याचा निश्चितपणे भविष्यातल्या कालखंडामध्ये ही असलेली जनता, हे जनतेला पटलेलं नाही, पटणार नाही आहे. येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये जनता यांना जागा दाखवून देईल हे माझं मत या ठिकाणी आहे. आम्ही सर्वजण कोर्टात जाणार नाही. कशाला अटक आणण्यासाठी आम्ही सामोरं जाणार. आता 23 तारखेला बाळासाहेबांचा जन्मदिवस आहे. त्यानिमित्ताने माझ्या मतदारसंघामध्ये महिलांसाठी हळदीकुंकवाचा कार्यक्रम असतो आणि त्या हळदीकुंकवाच्या कार्यक्रमासाठी जे साहित्य लागतं ते आणण्यासाठी 2 दिवस ती मुंबईला गेलेली आहे. ती उद्या सकाळी या ठिकाणी येणार आहे. सर, आता गुन्हा दाखल झालाय, घटना घडलेल्या आहेत. आता जे काय होईल ते होईल. होऊन जाऊ दे. हिंदू हृदय सम्राट सर छत्रपती बाळासाहेब